सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. हा दिवस या मतदारसंघासाठी आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशासाठी सुद्धा एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण अक्षयशी जेव्हा आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि विखे पाटलांशी जेव्हा आम्ही सर्वजण बोललो, उमेदवारी तर गेल्या आठवड्यातच घोषित झाली होती, परंतु पालकमंत्री आणि नेते विखेजींनी असं सांगितलं की जर आपण 6 एप्रिल या वर्धापन दिनी जर उमेदवारी अर्ज भरला तर त्याचं एक वेगळं असं महत्त्व असेल. आणि त्यांची ती विनंती होती, आम्ही सर्वांनी ते मान्य केले. खरं तर अक्षय यांनी आपल्या भाषणामध्ये शिवाजीरावांची असणारा 35-40 वर्षाचा असणारा राजकारणामधला प्रवास आणि त्या प्रवासाबरोबर जोडले गेलेले ही असंख्य माणसं की जी कुटुंब म्हणून जोडली गेली, सहकार क्षेत्रातून जोडली गेली, बँकिंग क्षेत्रातून जोडली गेली आणि वेगवेगळ्या भागातून जोडली गेली. शिवाजीराव आणि आम्ही सर्वजण वर्षानुवर्ष विधानसभांमध्ये एकत्र काम केलं आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना नेहमीच जेव्हा जेव्हा विधानसभा चालू असताना लॉबीमध्ये आम्ही जेव्हा बसायचो तेव्हा त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने कुस्तीच्या पटांगणामध्ये काय होतं तिथपासून निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आम्हाला या सर्व भागामध्ये काम करावं लागतं, या सर्व विषय ते एका वेगळ्या शैलीमध्ये, त्यांची बोलण्याची एक शैली की त्या शैलीमध्ये ते नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करत. त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर त्यांचे असणारे मैत्रीपूर्ण राजकारणाच्या पलीकडचे असणारे संबंध आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जेव्हा आमच्यासारखा तरुण कार्यकर्ता ज्या वेळेला पहिल्यांदा आम्ही विधानसभांमध्ये गेलो तेव्हा लक्षात आलं की राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीने ही सर्व मंडळी गाव खेड्यापर्यंत पोचण्यासाठी जे जे आवश्यक आहे रात्रीचा दिवस करतात. एक सहकाराच्या माध्यमातून हे सर्व विषय हाताळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शिवाजीरावांना मी जोडलेलं हे सर्व वर्षानुवर्ष आपल्यासारखे असणारं वैभव जे आहे ते खरं तर अक्षयला ज्याला वारसामध्ये मिळाला आहे, त्यामुळे अक्षय हा स्वतः फार भाग्यवान आहे की त्यांच्या वडिलांनी ही सर्व जनता आणि या जनतेचा आशीर्वाद हा त्याच्या पाठीशी आहे. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार
10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भंडारमध्ये.